नमस्कार, मी डॉक्टर नीलकंठ ढोणे आज शब्दधन टॉक या मंचावरून आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी इथं उपस्थित झालेलो आहे। आज इथे येण्याचं कारण असं की नुकतेच काही दिवसापूर्वी माझी निवड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जम्मू या ठिकाणी प्राध्यापक म्हणून झालेली आहे। तसं जर बघायला गेलं तर हा जो सगळा प्रवास होता, हा प्रवास एक फक्त आउटपुट म्हणून किंवा एक जर्नीचा एक भाग म्हणून बघितला जाऊ शकतो। कारण ज्यावेळेस एखाद्या प्रवासामध्ये तुम्ही एखादी उंची गाठता किंवा ध्येय साध्य करता, त्यावेळेस मागं वळून बघताना जो दिसतो तो भूतकाळ असतो आणि भूतकाळामध्ये आपण घेतलेले जे प्रयत्न आहेत हे नकळतपणे आठवतात आणि हेच भूतकाळातले प्रयत्न आपल्यासमोर मी व्यक्त होण्यासाठी इथं आलेलो आहे। याचं अजून एक कारण असं मला वाटतं की ज्या पद्धतीनं माझं आयुष्य घडलं त्याच पद्धतीनं बारामतीमधून अजून 10 नव्हे तर 100 डॉक्टर नीलकंठ ढोणे घडावेत अशी या पाठीमागं प्रामाणिक प्रेरणा आणि अपेक्षा आहे। मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, माझं संपूर्ण कुटुंब जे आहे हे शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण माझी आजी ही देखील बारामती नगर परिषदेच्या एका प्रशालेमध्ये मुख्याध्यापिका होती आणि ती मुख्याध्यापिका असल्यामुळे तिने त्यांच्या मुलांना हे त्याच पद्धतीनं शिकवलं आणि तेही योगायोगानं शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत झाले। अशा पद्धतीनं माझी शैक्षणिक जी पार्श्वभूमी आहे ही गेल्या 3 पिढीपासूनची आहे आणि नेहमीच मी माझ्या इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये सांगत असतो की माझा जो पूर्ण अनुभव आहे हा गेल्या 60 वर्षाचा आहे। त्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा मुलाखतीच्या दरम्यान मला असा प्रश्न विचारला जातो, तुमचं तर वय सर 60 दिसत नाही, पण तुम्ही शैक्षणिक अनुभव जो आहे किंवा कारकीर्द आहे ते 60 असे सांगताय, याच्या पाठीमागं कारण काय आहे? तर कारण दुसरं तिसरं काहीही नाही आहे। या कारणाशी निगडीत असणारी माझी जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे ही गेल्या 3 वर्षापासून असणारी शैक्षणिक पार्श्वभूमी, एवढं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मगाशी मी जसं म्हटलं की मी एका शिक्षकाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि शिक्षकाच्या कुटुंबामध्ये मी वाढलो। त्या प्रोसेसमध्ये ज्या ज्या काही गोष्टी मला अनुभवायला आल्या आणि त्या गोष्टी अनुभवत असताना मी कसा घडत गेलो हे मी थोडक्यामध्ये तुमच्यासमोर माझं मत व्यक्त करतो। तसं बघायला गेलं तर मी माझ्या आईचा विद्यार्थी, आता हा शब्द थोडासा वेगळा वाटत असेल, आईचा विद्यार्थी ह्या शब्दामध्ये नक्की काय? तसं जर बघितलं तर प्रत्येकजण हा आपल्या आईचा विद्यार्थीच असतो, परंतु मला जे भाग्य मला मिळालं ते भाग्य थोडंसं वेगळं आहे। कारण वयवर्ष 2 पासून आई माझी शिक्षिका असल्यामुळं मी आईबरोबर नेहमीच आईच्या शाळेमध्ये जात असे आणि त्या जाण्यामुळं शिक्षणाच्या संदर्भामध्ये असणारी एक जी अवीट गोडी लागली, सगळ्यात महत्त्वाचा जो रिस्पेक्ट होता तो पहिल्यापासून आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। वयवर्ष 2 ते 3 पासून मी शाळेमध्ये जात होतो, आईच्या वर्गामध्ये बसत होतो आणि एवढंच नाही तर इयत्ता 1ली, 2री, 3री आणि 4थीपर्यंत मी आईच्याच वर्गात होतो आणि या जडणघडणीचा माझ्या आयुष्यावरती प्रचंड असा परिणाम झाला। आता तो म्हणजे काय की ज्या पद्धतीनं मी तुम्हाला आता म्हटलं की शैक्षणिक कुटुंबातली जी पार्श्वभूमी आहे ही थोडी डिसिप्लिनची असते, त्या डिसिप्लिनचा अनुभव मला लहानपणापासून आला। आईला नेहमी वाटत असे की ज्या पद्धतीनं तिनं निबंध स्पर्धा असतील, लेखन स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील तिच्या काळात तिने गाजवल्या होत्या, त्याच पद्धतीनं तिच्या मुलांनीही काम करावं, त्याच पद्धतीनं तिच्या मुलांनीही पुढं जावं, अशा पद्धतीनं तिनं काम करून घेण्यासाठी मला सुरुवात केली। आणि याची सुरुवात अगदी छोट्याशा गोष्टीपासून, म्हणजे आज आपल्या शाळेमध्ये किंवा स्कूलमध्ये जो आपण परिपाठ घेतो, प्रे घेतो सुरुवातीला, त्याच्या समोर बसण्यापासून झाली। सुरुवातीला धडधड व्हायची, प्रचंडपणे भीती वाटायची, पण ह्या भीतीमध्येच कदाचित भविष्य आहे असं मला लहानपणी वाटलं देखील नसेल। ती समोर बसण्याची जी एक धाडस निर्माण झालं, एक करेज निर्माण झालं, हे केवळ आईमुळं। समोर बसता बसता मग तुम्ही एखादी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला असेल, ती जी आईने शिकवलेली गोष्ट असेल तो सांगण्याचा प्रयत्न केलेला असेल, कविता म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला असेल, सुविचार सांगण्याचा प्रयत्न केला असेल, वेगवेगळ्या गोष्टींमधून एक प्रकारे तुम्हाला सपोर्ट मिळत गेला, लोकांकडून शुभेच्छा मिळत गेल्या, लोकांकडून प्रोत्साहन मिळत गेलं आणि त्या प्रोत्साहनातून अजून काही करण्याची उमेद जी आहे ती निर्माण होत गेली। म्हणजेच काय तर तुमच्या शिक्षणाचा जो पाया आहे, तुमच्या करिअरचा जो पाया आहे हा प्राथमिक शिक्षणातच असतो असं मला नेहमी वाटतं। कारण तेच जे स्किल आहे ते स्किल घेऊन किंवा तीच कौशल्य आहे तीच कौशल्य घेऊन आज देखील मी पुढे जात आहे असं म्हटलं तर म्हणजे वावगं ठरणार नाही, कारण तीच कौशल्य मला आयुष्यभर उपयोगी पडतायत।
बरोबर, लेखनाचा भाग असेल, वक्तृत्वाचा भाग असेल, इलोक्युशनचा भाग असेल, ही जी कौशल्य तुमची लहानपणी जर तुम्ही डेव्हलप करू शकला तर डेफिनेटली तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही. आता जसं म्हटलं मी त्या पद्धतीनं माझं प्राथमिक शिक्षण जे आहे हे बारामती नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 7मध्ये झालं. आणि शाळा क्रमांक 5 आणि 7 एका वेगळ्या कारणासाठी फेमस आहेत, ज्याला आपण शारदा प्रांगण म्हणतो. या शारदा प्रांगणमध्ये बारामतीचं आणि देशाचं लाडकं नेतृत्व आदरणीय पवारसाहेब यांचाही दाखला आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट आहे. अशा ठिकाणी आपल्याला शिकायला मिळणं हाही देखील एक अभिमानाचा आणि गौरवास्पद बाब समजतो आणि मी इथं मुद्दामपणे ती नमूद करतो. त्याच्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण जे आहे, हायस्कूल जे टीचिंग लर्निंग जे आहे हे शाहू हायस्कूलमध्ये झालं. आणि शाहू हायस्कूलमधल्या 2 गोष्टी ज्या आहेत ह्या प्राधान्यक्रमाने मला आठवतात. त्यातली पहिली जी गोष्ट अशी की ज्या पद्धतीनं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की माझ्या स्टेज डेअरिंगचा जो पाया आहे हा प्राथमिक शिक्षणामध्ये आणि आईच्या समोर जसा घडत होता त्याच पद्धतीचं मला जो सपोर्ट आहे हा श्री छत्रपती शाहू हायस्कूल बारामती या ठिकाणी मिळत होता. या ठिकाणी झालेल्या 2 घटना मी मगाशी जसं उल्लेख केला त्या मी तुम्हाला जाता जाता सांगतो. त्यातली पहिली घटना अशी की ज्यावेळेस मी इयत्ता 5वीसाठी तिथं प्रवेश घेतला, त्या प्रवेश घेतल्यानंतर मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे आधी मी प्राथमिक विद्यार्थी असताना जे करत होतो तेच मला तिथं करण्याची संधी मिळाली आणि ते देखील फार मोठ्या डायसवरती, फार मोठ्या व्यासपीठावरती. आता माझ्यासमोर 100-200 विद्यार्थी नव्हते, माझ्यासमोर 2000 विद्यार्थ्यांचा समूह असायचा. त्यांच्यासमोर प्रार्थना बरोबर प्रार्थना म्हणत असताना तुम्हाला भारताची प्रतिज्ञा म्हणायचं एक सौभाग्य लाभतं. आणि मला चांगलं आठवते मी त्यावेळेस हिंदीमधून प्रतिज्ञा म्हणायचो आणि ती प्रतिज्ञा म्हणणं आणि 2000 विद्यार्थ्यांसमोर उभं राहणं हा देखील एक अवर्णनीय आनंद असा होता. आणि त्याच ठिकाणी असताना स्काउट असेल, वेगवेगळ्या गोष्टींमधून तुमची लिडरशिप आहे ती प्रूव्ह करण्याचा मला तिथं संधी मिळाली. आणि या संधीमध्ये मला चांगलं आठवते की जुन्या कालावधीमधील सोनवणे सर होते, त्यांनी ही संधी मला अगदी घरामधून उचलून अशी दिली. सुरुवातीला मला देखील भीती वाटत होती आणि ती भीती वाटत असताना ते आईकडे आले आणि आईशी बोलले. तसं बघायला गेलं तर माझी आई त्यांची विद्यार्थिनी आणि ते बोलल्यानंतर आईशी ते म्हणाले की असं मी पद्धतीनं तुझ्या मुलाला 2000 मुलांसमोर प्रतिज्ञा म्हणायला उभं करतोय आणि तो नाही म्हणतोय, त्याला सांग. आईनं कुठल्या भाषेत सांगायचं ते मला व्यवस्थित सांगितलं आणि त्यानंतर 5वी ते 10वी पर्यंत मी जवळपास 2000 विद्यार्थ्यांसमोर अगदी आठवड्यातून 3दा-4दा ती प्रतिज्ञा म्हणत असे. म्हणजेच काय की तुमचं जे स्टेज डेअरिंग जे आहे हे जर तुम्ही लहानपणापासून जर त्याच्यावरती काम करत राहिला नंतर ती जी भीती आहे ती आपोआप कमी होते. 5वी-6वीला आल्यानंतर मला त्या गोष्टी खूप रिपिटेटिव्ह वाटायला लागल्या, इझी वाटायला लागल्या, सहज वाटायला लागल्या. आपण बघतो अगदी मोठमोठ्या अधिकारी असतील, नेते मंडळी असतील, सुरुवातीला बोलताना थबकतात, परंतु ती भीती लहानपणात जर तुमची नष्ट झाली तर त्याचा फायदा तुम्हाला उर्वरित आयुष्यात होऊ शकतो. अशा पद्धतीचा अनुभव मला मिळाला. दुसरी एक गोष्ट मी शाहू हायस्कूलबद्दल मला सांगायला प्रचंड आवडेल. ती गोष्ट अशी की हे करत असताना आम्ही शाळेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःला प्रूव्ह करत होतो, वेगवेगळ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं मार्क पाडत होतो. पण हे करत असताना शाहू हायस्कूलमध्ये अजून एक चांगला डायस होता. तो डायस म्हणजे किंवा ती संधी म्हणजे की तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये किंवा शालेय स्पर्धा अंतर्गत स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मिळत होती. त्या कुठल्या स्पर्धा होत्या तर त्यामध्ये कथाकथन स्पर्धा असेल, त्याच्यामध्ये निबंध लेखन स्पर्धा असेल, त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असतील, वेगवेगळ्या स्पर्धा, शिवाय क्रीडा स्पर्धा असतील. ह्या स्पर्धामधून तुम्हाला जडणघडणीचा एक वेगवेगळी संधी मिळत होती. आणि ती संधी मिळत असताना मी आधीच जो तयारीनं उतरलो होतो त्या संधीचं खऱ्या अर्थानं सोनं करण्याची एक वेळ माझ्या आयुष्यामध्ये आली. आणि मला चांगलं आठवतं की ह्यातल्या कित्येक स्पर्धा असतील, ह्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असेल, कथाकथन स्पर्धा असेल. मला चांगलं आठवतं इयत्ता 5वीपासून ते 10वीपर्यंत कधीही पहिला क्रमांक मी सोडलेला नाही आहे. आणि ह्याच्या पाठीमागं जर बघितलं तर मी तुम्हाला आधी सांगितलं की तुमची जी स्टेज डेअरिंग एक वेगळ्या पद्धतीने डेव्हलप झालेली असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी खूप इझी वाटायला लागतात. आता ह्याच्याच संदर्भामधला एक तोच जो अनुभव आहे, दुसरा अनुभव मला सांगायला आवडतोय. आम्ही साधारणपणे 8वीमध्ये असू आणि 8वीमध्ये ज्यावेळेस असताना आम्हाला ज्यावेळेस शालेय स्पर्धांमधून आम्ही विजेते म्हणून घोषित केलं जायचो त्यावेळेस आम्हाला रयत शिक्षण संस्थेच्या पुणे झोनवरती आम्हाला पाठवलं जायचं. आणि ह्या स्पर्धा लोणावळ्यामध्ये असायच्या. ह्या स्पर्धा ज्या आहेत त्या
पुण्यामध्ये असायच्या आणि पुण्यामध्ये स्पर्धा असायच्या. आम्ही 1 वर्ष ट्राय केला, 2 वर्ष ट्राय केला. नंतर लक्षात आलं 7वी 8वीमध्ये ट्राय केला आणि ट्राय केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपण चांगला प्रयत्न करतोय, आपण चांगला आउटपुट देतोय, तरी देखील आपला जो क्रमांक आहे, आपला जो नंबर आहे तो त्या स्पर्धेमध्ये येत नाहीये. आता हा येत नाहीये ही जी मनाला थोडीशी खंत वाटत होती, ही खंत आम्ही त्यावेळेचे प्राचार्य पडललू सरांना आम्ही बोलून दाखवली आणि सरांनी खूप मोठा स्टँड घेतला. त्यावेळेस सरांचं रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रचंड वलय आणि वजन असं होतं आणि सरांनी सांगितलं की जर आमची मुलं व्यवस्थित परफॉर्म करत असतील, आमची मुलं जर व्यवस्थित तिथं येऊन सादरीकरण करत असतील, तर आमच्या मुलांना योग्य पद्धतीनं नंबर हा तुम्हाला द्यावाच लागेल. आणि त्यानंतर मग चमत्कार म्हणा किंवा सरांच्या बोलण्याला एक वेट असल्यामुळं, वजन असल्यामुळं म्हणा, त्यानंतरच्या 8वी 9वी 10वीच्या ह्याच्यामध्ये आमचे जे क्रमांक आहे किंवा आम्हाला वेगवेगळ्या स्तरावरून जिल्हास्तरीय असेल, काही काही वेळेस तर राज्यस्तरीय असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आम्हाला नंबर मिळायला सुरुवात झाला. तर मी असं मानतो की जर तुम्ही तुमच्या प्राथमिक शिक्षणामध्ये आणि माध्यमिक शिक्षणामध्ये तुमच्या अंगी काही स्किल्स जोपासले आणि ते स्किल सेट जर तुम्ही चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकला, तर तुम्हाला भविष्यामध्ये तो स्किल सेट घेऊन तुमचं आयुष्य हे देखील डिफाईन करता येऊ शकतं. ह्याच्यामध्ये दुमत नाही असं मी मानतो. त्यानंतरचं शिक्षण माझं TC कॉलेजमध्ये झालं आणि TC कॉलेजमध्ये 11वी 12वी केल्यानंतर मग मी इंजिनिअरिंगला बारामतीमध्येच शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. आता ही जी 5-6 वर्ष आहेत ही तसं बघायला गेलं तर मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी होतो आणि 11वी 12वी नंतरचं सायन्स आणि त्यानंतरचं इंजिनिअरिंगचा सगळा जो सिलेबस होता हा इंग्लिशमध्ये असल्यामुळं थोडासा जो आहे हा जो परफॉर्मन्स म्हणू आपण, अकॅडमिक परफॉर्मन्स म्हणू, हा माझ्या इच्छेप्रमाणे झाला नाही किंवा मला ज्या पद्धतीनं पाहिजे होता त्या पद्धतीनं झाला नाही. आणि 2002 येता येता मार्केटमध्ये ज्यावेळेस मी पासआउट झालो त्यावेळेस मार्केटमध्ये थोडंसं रिसेशन मला जाणवलं आणि नोकरीसाठी आपण ट्राय करत असताना आपण कुठं कमी पडतोय हे वारंवार खंत जाणवत होती. बऱ्याच वेळा असं वाटत होतं की आपण अकॅडमिकली चांगलं प्रूव्ह केलेलं आहे, अकॅडमिकली आपण व्यवस्थित डॉक्युमेंटरी आपण व्यवस्थित प्रूव्ह केलेलं आहे, परंतु इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आपल्याला काहीतरी अडचण येते. बरेचसे इंटरव्ह्यू झाले आणि त्या इंटरव्ह्यूनंतर एक जाणवायला लागलं की आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला भीती वाटते, आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय बोलावं किंवा त्यांच्याशी काय शेअर करावं या संदर्भामध्ये बरेचशी अडचणी येत आहेत. आणि ह्या अडचणी येत असताना मग तुमचा जो नंबर आहे किंवा तुमचं जर सिलेक्शन होण्याची जी काही ऑपॉर्च्युनिटी आहे, चान्सेस आहेत, हे प्राधान्यक्रमानं खाली खाली जात आहेत, म्हणजे तुम्ही सिलेक्ट होऊ शकत नाही. आणि याचा जो इम्पॅक्ट आहे तो माझ्या कॉन्फिडन्सवरती व्हायला लागला होता. आणि मी बघत होतो की मार्केट जे आहे ते चेंज होत आहे. आज इंजिनिअरिंगपेक्षा टेक्नो मॅनेजमेंट म्हणजे तुम्हाला मॅनेजरियल स्किल असणं हे इंजिनिअरिंग स्किलपेक्षाही महत्त्वाचं ठरत होतं. आणि हा विचार मनामध्ये चालला होता. 6 महिने गेले आणि 6 महिने गेल्यानंतर मग मनाशी खूणगाठ बांधली. त्यावेळेस मी मुंबईमध्ये होतो. मुंबईमध्ये असताना मी विचार केला की मी MBA करणार. आणि त्यावेळेस आजच्यासारखी परिस्थिती नव्हती. पुण्यामध्ये साधारणपणे 31 कॉलेजेस होती आणि ह्या 30 कॉलेजेसची प्रक्रिया आहे ही बऱ्यापैकी ऑफलाईन असायची आणि त्या पद्धतीमध्ये तुम्हाला सुरुवातीची एंट्रन्स टेस्ट असेल, बाकीच्या गोष्टी असेल, ह्या स्वतः जाऊन तिथं म्हणजे तुम्हाला तिथं रिप्रेझेंट व्हावं लागायचं. मला चांगलं आठवतं आहे मी माझ्या दाजींसमोर सगळा जो माझा फॉर्म आहे तो मुंबईच्या घाटकोपरमध्ये विकत घेतला, त्याच ठिकाणी भरला आणि नंतर मी पोस्टानं तो युनिव्हर्सिटीमध्ये पाठवून दिला आणि त्यानंतरची सगळी प्रक्रिया झाल्यानंतर मला MBAसाठी ॲडमिशन मिळालं. आणि त्यावेळेची मला गोष्ट देखील आठवते की जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये मला केवळ एका मार्कावरून मला पुंबा, ज्याला पुणे युनिव्हर्सिटी MBA म्हणतात, हे पुंबा जे आहे हे एका मार्कावरून गेलं होतं. कदाचित एका मार्काची व्हॅल्यू मला त्यावेळेस जास्त लक्षात आली आणि ठरवलं की हरकत नाही आहे, सिंहगड असले तरी चालेल. त्यावेळेस सिंहगड जे आहे हे सेकंड लेअरमध्ये टॉपचं कॉलेज होतं. तर त्यामुळं सिंहगडला गेल्यानंतर देखील बघितलं की विश्व प्रचंड मोठं आहे. सिंहगडसारख्या ठिकाणी संपूर्ण भारतातून मेजॉरिटीली नॉर्थ साईडमधून येणारे विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांशी बोलण्याची संधी मिळाली. अगदी टॉप लेवलचे विद्यार्थी, अगदी काहींचे वडील आमदार खासदार होते, काहींचे वडील ब्रिगेडियर होते, काहींचे वडील उद्योगपती होते आणि अशा विद्यार्थ्यांमध्ये राहण्याची संधी मिळाली. कॉन्फिडन्सचा जो लेवल होती ही जी काही कालावधीमध्ये कमी झाली होती ती प्रचंड पद्धतीने वाढली आणि स्वतःला एका वेगळ्या लेवलवरती घेऊन जाण्यासाठी मी सज्ज झालो. आता मगाशी मी जसं सांगितलं की मी BE झाल्यानंतर इंटरव्ह्यू फेस करत होतो. प्राधान्यक्रमानं त्याच्यामध्ये मला अपयश येत होतं आणि सिलेक्शनचा जो म्हणजे क्रायटेरिया होता तो मी क्रॅक करू शकत नव्हतो असं मनाला वाटायचं. परंतु ती भीती जी आहे ही MBAमुळं मनातून आपोआप जायला लागली. का
तर MBA म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण नाही आहे, तर MBA हे संपूर्णपणे पॅकेजिंग आहे. तुमचा प्रोडक्ट जो आहे तो डिफाईन असतो, इथं तुमच्यावरती पॅकेजिंग केलं जातं. आता पॅकेजिंग म्हणजे काय, की तुमची भाषा कशी आहे, बरोबर, तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करताय, एटिकेट्स काय, मॅनर्स काय, तुम्हाला फोनवरती कसं बोलायला पाहिजे, समोरच्या व्यक्तीशी किती बोललं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला तिथं शिकता आल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ग्रामीण भागामध्ये, जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं, ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आपण मोठं होत असतो त्यावेळेस 1996-97 साली इंग्लिश मिडियमचं एवढं प्रस्त नव्हतं आणि आम्ही देखील इंग्लिश कम्युनिकेशनपासून थोडंसं लांबच होतो. आणि हे करत असताना ज्यावेळेस मी पुण्यासारख्या ठिकाणी गेलो, त्यावेळेस पुण्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर मग लक्षात आलं की आपल्याला इंग्रजी शिकून घेण्या वाचून पर्याय नाही आहे. बऱ्याच वेळा काय व्हायचं की हे जे नॉर्थ इंडियन साईडचं जे कॉन्व्हेंटचं जे पब्लिक असायचं हे इंग्लिशमध्ये जोक करायचे आणि हसायचे, तर बऱ्याच वेळा तो जोकही समजत नसायचा, राईट. मग हे करत असताना स्वतःची खूणगाठ बांधली की येत्या 2 वर्षामध्ये मी MBA तर होणारच, परंतु मी ते करत असताना माझ्याबरोबर जे असेल ते म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन असेल. कारण इंग्रजी भाषा तुम्ही आयुष्य जरी दिले तरी शिकता येऊ शकत नाही, एवढी प्रचंड वास्ट आहे, परंतु तेवढीच ती सिम्पल देखील आहे जर तुम्ही इनिशियली जर प्रयत्न केले तर. आणि तसे प्रयत्न करायला लागलो, मित्रही बरोबर होते आणि ते करत असताना वेगवेगळ्या वेगवेगळ्या टूल्सचा आपण वापर केला. आणि त्या टूल्सचा वापर करत असताना न्यूजपेपर रीडिंग असेल, आरशासमोर बोलणं असेल, ग्रुप डिस्कशन असतील, मॉक इंटरव्ह्यू असेल, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आम्ही तिथं सराव करत गेलो आणि त्या सरावाचा फायदा हा आयुष्यभर होत राहिला. आणि नंतर एक वेळ अशी आली की कुठल्याही इंटरव्ह्यूची भीती कधी वाटलीच नाही. मी आधी जसं म्हटलं की इंजिनिअरिंगला असताना सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम होता हा कम्युनिकेशन स्किलचा होता. आणि नेहमी मला हे जाणवतं की ग्रामीण भागातले जे आपले विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी हे अकॅडमिकली खूप साऊंड असतात, हे हार्डवर्कला कुठंही कमी पडत नाहीत. प्रॉब्लेम असतो तो कम्युनिकेशनचा. जोपर्यंत तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही, जोपर्यंत तुम्हाला स्वतःला दुसऱ्यासमोर सादर करता येत नाही, जोपर्यंत तुमचं म्हणणं दुसऱ्यासमोर मांडता येत नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये असणाऱ्या टॅलेंटला तुम्ही जस्टिफाय म्हणजे न्याय देऊ शकत नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजेच काय, तर कम्युनिकेशन हे तुम्हाला आलंच पाहिजे. मग कदाचित MBAमध्ये 2 वर्षाच्या त्या कालावधीमध्ये मला जर काही गिफ्ट मिळालं असेल, जी काही देणगी मिळाली असेल, ती इंग्लिश कम्युनिकेशनच्या माध्यमातून होते. मग इतकं डेअरिंग वाढलं किंवा एवढे तुमचं करेज वाढलं की तुम्हाला कम्युनिकेशनला कुठल्याही लोकांशी बोलायचं झालं तर अजिबात कुठलाही प्रॉब्लेम जो आहे किंवा कुठलीही अडचण जाणवली नाही. हा जो माझा प्रवास होता हा MBA पर्यंतचा होता. आणि MBAच्या प्रवासानंतर मी ठरवलं की आता आपल्याला जॉब मार्केटमध्ये यायचं आहे. तर जॉब मार्केटमध्ये मी प्रयत्न करत असताना माझा जो पहिला जॉब होता हा मुंबईमध्ये होता. आणि हा मुंबईमधला जो जॉब होता हा निश्चितपणे चांगला होता. मला चांगलं आठवतं आहे 2005चा तो जुलै महिना असेल आणि त्या जुलै महिन्यामध्ये माझं पहिलं जे आहे ते मला ऑफर लेटर मिळालं. मुंबईमध्ये मी इंडस्ट्रियल मार्केटिंगच्या रिलेटेड काही कंपनीशी मी अटॅच झालो आणि मुंबईमध्ये मी फिरत होतो. मुंबईमध्ये फिरत असताना मला जाणवलं की अरे दिस इज नॉट आवर टार्गेट. आपण फिरतोय, कदाचित त्याच्यामध्ये पैसाही भरपूर असेल, प्रोग्रेस असेल, मुंबईसारखी मायानगरी आहे की जिथं तुमचं महिन्यामध्ये दिवसामध्ये जे आहे ते आयुष्य बदलतं आणि ते आयुष्य बदलत असताना तुम्ही तिथं काम करत राहता आणि त्या रहाटगाडग्याचा हिस्सा बनत राहता. नेहमी लोकलमध्ये फिरत असताना बाहेर बघताना असं आठवायचं की आपलं हे टार्गेट नाही आहे, आपला हा स्पॉट नाही आहे. आणि मग हा विचार करत असताना एक दिवशी एक स्ट्रॉंग डिसिजन घेतला आणि मी मुंबईमध्ये असताना बहिणीकडे राहत होतो. तर मी बहिणीला पण सांगितलं की बाबा मला इथं आता मी काही राहू शकत नाही, कारण मला मुंबई आता मला नको वाटतं आहे की बाबा ह्या प्रवासामध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं माझं कुठेतरी सफोकेशन होतं आहे, कुठेतरी श्वास गुदमरतो आहे, मला परत जायचं आहे. मग मी परत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी खूप वेळा मला समजावलं, बऱ्याच वेळा सांगितलं की बाबा मुंबईसारखी अपॉर्च्युनिटी नाही आहे, अजून तू पुढं जाशील. मी बारामतीमध्ये पण किंवा माझ्या काही मित्रांना पण फीडबॅक घेतला, त्यांनीही सांगितलं. पण मी ठरवलं होतं की मी परत एकदा जाईन आणि जात असताना मी बारामतीमध्ये मला ज्या आवडीच्या सेक्टरमध्ये मला काम करायचं आहे तिथं मी काम करेन. मी उणेपुणे एक 8 ते 10 महिने मुंबईमध्ये काढले आणि ते झाल्यानंतर मग मी बारामतीला यायचं ठरवलं. आता याच्यामध्ये माझ्या वडिलांचा जो रोल होता हा थोडासा वेगळा होता. वडिलांनी आयुष्यभर कधीही मला सांगितलं नाही की बाबा रे तू ह्याच पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे, तू ह्याच गोष्टी केल्या पाहिजेत. त्यांनी कधीही माझ्यावरती कुठलाही दबाव टाकला नाही, कुठलाही प्रेशर टाकलं नाही. त्यांच्या 2 गोष्टी मात्र मी आयुष्यामध्ये
नंतरच्या आयुष्यामध्ये मी शिकत राहिलो आणि इम्प्लिमेंट करत राहिलो. सुरुवातीला जी जडणघडण होती ती आईच्या विचारांनी किंवा आईच्या वैचारिक पायावरती उभी होती, परंतु माझ्या आयुष्यातलं जी पुढची जी जडणघडण होती की ज्यावेळेस मी जॉबमध्ये आलो किंवा माझ्या ज्या शिक्षणानंतरच्या ज्या गोष्टी घडत होत्या त्या ठिकाणी मात्र वडिलांच्या 2 गुणांचा जो आहे तो उल्लेख मला इथं करणं फार क्रमप्राप्त होतं. आणि ते त्यांनी मला सांगितलं होतं. त्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे काय की स्वतःविषयी कमी बोलणं. पहिली जी गोष्ट आहे ते स्वतःविषयी कमी बोलणं अशी होती. जसं बघायला गेलं तर ही खूप साधी गोष्ट आहे, परंतु इम्प्लिमेंट करायला ती देखील तेवढीच अवघड आहे, बरोबर. आणि ही गोष्ट जी आहे ही तुम्हाला लॉंग टर्म्समध्ये ज्यावेळेस तुम्ही एका मोठ्या पल्ल्यावरती काम करत असता ते काम करत असताना निश्चितपणे जाणवते की जर तुम्ही स्वतःविषयी कमी बोललं तर दुसऱ्याला त्याचं म्हणणं जे आहे ते मांडण्याची संधी मिळते, बरोबर. तर पहिलं म्हणजे त्यांनी मला शिकवलं की स्वतःविषयी कमी बोलणं आणि दुसऱ्याचं ऐकून घेणं. ह्या जो 2 गोष्टी ज्या आहेत ह्या एक लिडरशिपच्या डायमेन्शन्स म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी इम्प्लिमेंट केल्या. ह्या निश्चितपणे माझ्या स्वभावामध्ये आधीच्या नव्हत्या. वयवर्ष 24-25पर्यंत जोपर्यंत मी विद्यार्थी दशेत होतो, परंतु जसजसं मी ॲकॅडमिक्समध्ये पुढं जात होतो त्यावेळेस ह्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या. त्यामुळं त्या गोष्टींचाही आयुष्यात प्रचंड परिणाम झाला असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही. 2005 साली मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्राध्यापक म्हणून प्रवेश केला आणि प्रवेश करत असताना माझ्यासमोर एज्युकेशन आंतरप्रिनरशिप म्हणजेच ज्या ठिकाणी मी MBA केलं त्या ठिकाणी नवले सरांना मी फार जवळून बघितलं. त्यांची जी लिडरशिप होती शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही स्वतःची आंतरप्रिनरशिप किंवा लिडरशिप डेव्हलप करू शकता ह्याचं मूर्तिमंत उदाहरण होतं. आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आज देखील तुम्ही बघितलं असेल बारामती पंचक्रोशी असेल किंवा पुण्यामध्ये असेल कित्येक लोकांनी स्वतःची एज्युकेशन इन्स्टिट्यूट तयार केलेली आहेत, राईट. तो एक धागा माझ्या डोक्यामध्ये होता की फक्त येताना आपण शिक्षक म्हणून यायचं नाही तर आपल्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये काम करून दाखवायचं. आणि ते काम करत असताना 2005 साली मी माझ्या शैक्षणिक करिअरला सुरुवात केली. आणि हे करत असताना आल्यानंतर फक्त शिक्षक आणि शिक्षण यापुरतं मर्यादित न राहता तुमचा बायोडाटा जो आहे तुमचा करिक्युलम वायटा जो आहे तो कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल याच्यावरती काम केलं. जे काही माझे मेंटॉर होते त्यांच्याकडून काही इनपुट्स घेतल्या. वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार असतील, कॉन्फरन्सेस असतील, मान्यवरांशी भेटी असतील, त्यांच्या भेटीतून येणारा काही संपर्कातून मिळणारं ज्ञान असेल ते ज्ञान तुमच्या CVमध्ये कसं पर्क्युलेट करता येईल ह्याच्या संदर्भात सातत्यानं प्रयत्न करत होतो. 2-3 वर्ष झाली आणि नंतर लक्षात आलं की फक्त MBA करून PG करून पोस्ट ग्रॅज्युएट करून तुम्हाला थांबायचं नाही आहे किंवा थांबून उपयोग नाही आहे. कारण येणारा जो काळ आहे त्या कालामध्ये तुम्हाला PhD होणं हे त्याच पद्धतीनं महत्त्वाचं होतं. मग PhD करण्यासाठीचा पुन्हा एकदा एक प्रवास चालू झाला. जॉब तर चालूच होता. मध्यंतरीच्या काळामध्ये 2006 साली माझं लग्न झालं. तो त्यातला एक जो किस्सा आहे तो मला सांगायला नक्की आवडेल. तो किस्सा असा आहे की 2006 साली ज्यावेळेस मी म्हणजे मुलगी बघण्याचा कार्यक्रम होता ज्याला आपण चहा आणि पोह्याचा कार्यक्रम म्हणतो, तर मुलगी बघण्याचा कार्यक्रम होता. त्यावेळेस मी आईवडिलांबरोबर आणि माझ्या नातेवाईकांबरोबर नम्रताला बघायला गेलो होतो. आणि बघायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस मी आतमध्ये बसलो होतो त्यावेळेस तिच्या घरच्यांनी आणि तिच्या मैत्रिणींनी तिची नोटबुक जी आहे ती आम्हाला दाखवली, सगळ्या घरच्यांना दाखवली. आता ती नोटबुक दाखवली आणि आम्ही सगळे जे आहेत हे शिक्षण किंवा एज्युकेशन कम्युनिटीमधले होतो आणि ते अक्षर बघितलं. आणि अक्षर बघितल्यानंतर मी त्यावेळेस तात्काळ ठरवलं की आतली मुलगी कशी का असाना मला लग्न करायचं तर ह्याच व्यक्तीबरोबर करेन. आणि सुदैवानं नंतर ती व्यक्ती समोर आली. तिला बघितल्यानंतर तर मी तिच्या प्रेमातच पडलो आणि मग ना म्हणण्याचं तर काही कारण नव्हतं. आणि त्यानंतर आयुष्याची जवळपास 15 वर्ष एक मधुर कालखंड असा जो आहे तो मी नक्कीच अनुभवतोय. लग्न झाल्यानंतर मला घरातून तेवढाच पाठिंबा मिळाला जेवढा आधी मिळत होता. मला कुठल्याही गोष्टीसाठी घरामध्ये कधीही लक्ष द्यावं लागलं नाही. अशा पद्धतीची मला अर्धांगिनी मिळाली. नम्रता तिचं नाव आहे आणि तिचंही शिक्षण जे आहे ते MBA HR झालेलं आहे. त्याच्या अगोदर तिनं DED कंप्लीट केलं होतं. आणि लागोलाग योगायोग म्हणा की 2008-09 साली ती देखील शैक्षणिक क्षेत्रामध्ये बारामती नगर परिषदेच्या प्रशाला क्रमांक 5 मध्ये तज्ज्ञ शिक्षिका म्हणून ती कार्यरत आहे. आणि हे करत असताना ज्या वेळेस कुठलाही डिसिजन घेण्याची वेळ आली त्यावेळेस फक्त पत्नीच नाही तर आईवडील देखील माझ्या पाठीमागं ठामठोकपणे उभे राहिले. ह्याचं जे स्पष्टीकरण आहे मी पुढं देत आहे.
आणि मी ठरवलं जर PhD करायची असेल तर ती राष्ट्रीय स्तरावरच्या एखाद्या ऑर्गनायझेशनमधून करायला लागेल. आणि ह्यासाठी पुन्हा एकदा माझा जो मुंबईचा टच होता, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की माझी सख्खी बहीण जी आहे ही मुंबईत राहत होती किंवा राहत आहे, आणि माझे दाजी जे आहेत हे शैक्षणिक क्षेत्राशीच निगडीत आहेत. त्या निमित्तानं माझं वारंवार मुंबईला जाणं व्हायचं. दर 3-4 महिन्यातून 6 महिन्यातून ट्रिप व्हायची. आणि त्यानंतर एकदा घरामध्ये पेपर वाचत असताना मुंबई टाइम्स, महाराष्ट्र टाइम्स असा पेपरचं नाव असेल कदाचित, तो पेपर वाचत असताना माझ्या हातामध्ये एक ॲडव्हर्टाइजमेंट पडली. आणि ती ॲडव्हर्टाइजमेंट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पवई मुंबई ह्या आंतरराष्ट्रीय नामांकित संस्थेमध्ये PhD करण्यासाठीची संदर्भातली होती. त्या दिवशी मला चांगलं आठवतंय, मी घाईघाईनं बहिणीकडे गेलो होतो. मला पुन्हा एकदा बारामतीला यायचं होतं, कारण दुसरा दिवस जो होता वर्किंग होता. आणि त्या वेळेस मी माझ्या दाजींना सांगितलं की त्या ठिकाणी मला जाता येणार नाही, तुम्ही जर जाऊन माझं जर ॲप्लिकेशन किट जर आणू शकलात तर बरं राहील. तर मला तो दिवसही आठवतोय की दाजी भर उन्हामध्ये स्वतःच्या गाडी घेऊन जवळपास 30 ते 40 किलोमीटर अंतर कापत IIT पवईला गेले. आतमध्ये जाऊन त्यांनी तो फॉर्म आणला, तो फॉर्म मला कुरिअरने पाठवला, तो फॉर्म मी भरला. आणि भरल्यानंतर जवळपास 1 महिन्यानंतर मला त्याची जी प्रक्रिया आहे ती चालू झाली. आणि त्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला एक एंट्रन्स एक्झामिनेशन असेल, नंतर तुमचं रिसर्च प्रपोजल सादरीकरण असेल, तुमचा इंटरव्ह्यू असेल, वेगवेगळ्या फेजेसमधून जावं लागलं. आणि मला चांगलं आठवतंय की त्यावेळेसही सुमारे 800 विद्यार्थ्यांमधून जवळपास 22 ते 25 विद्यार्थी निवडले गेले होते. आणि माझं नशीब म्हणा किंवा आपण केलेलं कामाची पावती म्हणा, आपण त्या 22 किंवा त्या 25 विद्यार्थ्यांमध्ये होतो हे मला निश्चितपणे आठवतंय. तर ही झाली माझी PhDची सिलेक्शन प्रक्रिया. ते करत असताना जॉब मी करत होतो, ते करत असताना माझं शैक्षणिक करिअरही चालू होतं, माझं वैवाहिक आयुष्यही त्या पद्धतीनं चाललेलं होतं. आणि हे करत असताना मला वारंवार मुंबईला जावं लागायचं. माझा जो PhDचा जो प्रवास होता हा खरं तर मी एका ठिकाणी तो लिहून ठेवलेला आहे, पण त्यातला एक जाता जाता जर एक छोटासा भाग सांगायचा राहिला तर मी जॉब करत होतो, त्यामुळे मला वारंवार सुट्टी काढणं देखील तितकंसं शक्य नसायचं. आणि बऱ्याच वेळा मला मुंबईवरून एका दिवसामध्ये रिटर्न यावं लागेल अशा पद्धतीची परिस्थिती असायची. तर मग बारामतीमधून सकाळी 5:45च्या ST पासून तो चालू होणारा प्रवास, सकाळी 8 वाजता पुण्यामध्ये, त्यानंतर 10:30 वाजता माझे जे गाईड होते त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन थांबेपर्यंत हा पूर्वार्ध असायचा. बऱ्याच वेळा माझे गाईड देखील मला विचारायचे की अरे बापरे, एवढ्या लांबून तू इतक्या लवकर आलास कस काय. तर मग मी त्यांना सांगायचो की सर मी ह्या पद्धतीने इथपर्यंत पोहोचलो. आणि मग दिवसभर तुमच्या गाईडबरोबर थांबून मग मी माझा जो रिसर्च वर्क आहे ते रिसर्च वर्क कंप्लीट करून घ्यायचो. आणि त्यानंतर मी 4-4:30ला निघायचो आणि त्याच पद्धतीनं मी बारामतीमध्ये 11:30पर्यंत यायचो. आणि ह्या दरम्यान कधी जर बसची चुकामुक झाली किंवा ट्रॅव्हलची जर चुकामुक झाली तर कधी कधी तास वाढायचा, कधी कधी 2 तास वाढायचे. पण तो जो प्रवासाचा आनंद असायचा हा कदाचित आजचं जे वातावरण आहे जून-जुलै महिन्यातलं, ऑगस्ट महिन्यातलं, लोणावळ्यामधून येताना तो प्रवासाचा जो क्षीण आहे हा कुठल्या कुठं गायब व्हायचा. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला जी घरची ओढ लागलेली असायची ह्याच्यामध्ये तुमची थकावट जी आहे किंवा तुम्ही थकलेला आहात हे विसरून जाऊन पुन्हा एकदा दिवसाची सुरुवात व्हायची. तर अशा पद्धतीनं तो माझा प्रवास चालू होता. आणि हे प्रवास चालू असताना मी मुंबईमध्ये किंवा निटीमध्ये असताना जी गोष्ट शिकलो असेल ते म्हणजे कधीही तुमच्या कर्तव्यामध्ये तुम्हाला कसूर करता कामा नये. बरोबर, मी माझं काम करत असताना मला असं वाटायचं की मी जे काही रिसर्च वर्क आहेत माझ्या गाईडसमोर नेऊन ठेवेन आणि त्यांना ते आवडेल आणि मग ते मला ॲप्रुव्हल देतील आणि 6 महिन्यानंतर माझं प्रेझेंटेशन लागेल. अशी काही परिस्थिती नव्हती मित्रांनो. कारण माझे जे गाईड आहे सचिन कांबळे सर हे त्यांच्या विद्वत्तेसाठी जेवढे फेमस होते तेवढेच त्यांच्या आक्रमक शैलीसाठी देखील फेमस होते. आक्रमक म्हणजे असे वेगळे काही नाही, त्यांचा कामाप्रती असणारा जो ऑनेस्ट वर्किंग जे आहे, प्रामाणिक प्रयत्न आहे, प्रामाणिक भाव जो आहे हा नेहमीच मला त्यावेळेस खूप प्रेशरेटिक वाटायचा. पण नंतर आयुष्यामध्ये कळलं की ते प्रचंड महत्त्वाचं आहे. त्यातली मी एक जाता जाता उदाहरण मी सांगतो की ज्या वेळेस मी सरांकडे गेलेलो आहे आणि सरांना मी जे काम केलेलं आहे ते कदाचित आवडलेलं नसेल तर सर माझ्यासमोर ते सगळं जे वर्क आहे ते स्क्रॅच करायचे आणि ते डस्टबिनमध्ये टाकून द्यायचे आणि त्यानंतर आम्ही जेवायला जायचो. मला हसावं का रडावं हेच कळत नसायचं. पण लक्षात यायचं की हीच प्रक्रिया कुठल्याही नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये चालू असते आणि तुम्ही निवडलेली ही लाईन आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या प्रोसेसमधून जावंच लागेल. आणि गेल्यानंतरच जसं म्हणतात ना की टाकीचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, त्या पद्धतीनं जोपर्यंत तुम्ही जे त्या अग्नीची परीक्षा देत नाही तोपर्यंत तुम्ही सोनं म्हणून स्वतःला सिद्ध करू शकत नाही. अशा पद्धतीचा मित्रांनो तो प्रवास होता. त्या प्रवासात आनंद
आणि अपेक्षा ह्या नक्कीच वाढवून ठेवलेल्या होत्या. कारण ज्या दिवशी निटीमध्ये मी पाऊल ठेवलं त्यावेळेस लक्षात आलं की नॅशनल लेवलची संस्था असते ती नक्की काय असते, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला कुठं प्रूव्ह करू शकता. आणि त्याच वेळेस मी ठरवलं की जर अशा ठिकाणी आपण PhD करतोय तर देशामध्ये ह्या लेवलचं जे अपेक्स ज्याला म्हटलं जातं किंवा शिखर संस्था म्हटले जाते ते म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. ह्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये मला प्राध्यापक म्हणून सिलेक्ट व्हायचं आहे असं मी 2009 साली मनामध्ये ठरवलं होतं, विचार आला होता. अर्थात ते कितपत होणार आहे किंवा होऊ घातलेलं आहे त्यावेळेस मला माहीत नव्हतं, परंतु मनाशी खुणगाठ केली होती इथपर्यंत जाऊन आपण स्वतःला सिद्ध करूयात. आणि सिद्ध करण्याची जी प्रक्रिया आहे ही निश्चितपणे 1 किंवा 2 दिवस चालणार नव्हती, ती निरंतर होती. कारण जवळपास एक प्रदीर्घ कालावधीनंतर एक PhDची प्रोसेस संपली. PhDची प्रोसेस संपल्यानंतर मधल्या कालावधीमध्ये काही पब्लिकेशन्स जे आहेत ही पब्लिकेशन्स देखील झाली. आणि अगदी मी मनापासून सांगेन की त्या पब्लिकेशनचं पूर्ण क्रेडिट जे आहे ते माझ्या गाईडला जातं. कारण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण इंटरनॅशनल लेवलमध्ये प्रूव्ह करण्यासाठी तुमच्या पाठीमागं कोणतरी एक गॉडफादर लागतो. आणि ह्या गॉडफादर दुसरे तिसरं कोणी नसून माझे गाईड होते. आणि हे गाईड भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे असल्यामुळं मला इंटरनॅशनली पब्लिकेशन करण्यामध्ये कुठलीही अडचण आली नाही. त्यांचा अनुभव मला युटिलाइज करता आला, त्यांचे कनेक्शन जे आहेत हे मला वापरता आले आणि त्या कनेक्शनचाच फायदा हा माझ्या CV मध्ये रिफ्लेक्ट झाला. आणि हे करत असताना सरांनी सांगितलं होतं, मला तो शेवटचा दिवस आठवतोय. सर मला म्हटले की नीलकंठ तुझी जी PhD आहे ती आता संपते आहे आणि PhD संपल्यानंतर कदाचित तू रिलॅक्स होशील, तुझं रिलॅक्स लाईफ चालू होईल, असं काही करायचं नाही आहे. तुला पुढच्या 3 वर्षामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी उभं राहायचं आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी तुला 3 वर्षाचं मी तुला हे टार्गेट देतो आणि ह्या पद्धतीने तू काम कर, माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्या 3 वर्षामध्ये पुन्हा एकदा मी काम केलं. टार्गेट एकच होतं की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं पाहिजे. अशा पद्धतीचं एक डोक्यामध्ये मी गोष्ट धरून ठेवली होती. आणि हे करत असताना मधले काही दिवस जात होते. 2015, 16, 17, 18 एक 3-4 वर्षाचा कालावधी चाललेला होता. CV मध्ये किंवा तुमच्या बायोडेटामध्ये ॲडिशन होत होती. आणि मग एक दिवस अचानक पुणे विद्यापीठाची एक ॲडव्हर्टाइजमेंट माझ्या दृष्टिक्षेपास आली. ती ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे कुठली की पुणे विद्यापीठामध्ये नॉन टीचिंगमधल्या जे काही पोस्ट असतात, अगदी उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव आणि बाकीचे जे रँकिंगचे ज्या पद असतात त्याची जाहिरात जी आहे ही मला ऑनलाईन बघायला मिळाली. आणि त्या जाहिरातीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया मी क्रॅक करत होतो. तर मला वाटलं की जरी आपलं टार्गेट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट असलं तरी या ठिकाणी गेल्यानंतर साक्षात खुद्द व्हाईस चान्सलर आणि तुमच्यासमोर रजिस्ट्रार असणार आहेत आणि बाकीची इमिनंट एज्युकेशनल पर्सनॅलिटी असणार आहेत, जाऊन तर येऊयात. म्हणून त्या प्रोसेसमध्ये मी एंट्री घेतली आणि एंट्री घेतल्यानंतर कागदपत्राची पूर्तता केली. कागदपत्राची पूर्तता करत असताना 1 महिन्याभरानंतर त्यांचं युनिव्हर्सिटीच्या पोर्टलवरती आपलं नाव झळकलं आणि ती पात्र उमेदवारांची यादी होती. त्या यादीमध्ये अगदी जे काही कॅन्डिडेट होते त्या कॅन्डिडेटमध्ये नाव होतं. आणि मग लक्षात आलं की आता फक्त इंटरव्ह्यू प्रोसेस आहे, ती इंटरव्ह्यू प्रोसेसला आपण व्यवस्थित सामोरं जायचं. तर ती इंटरव्ह्यू प्रोसेस आयुष्यातली कदाचित तो खूप महत्त्वाचा इंटरव्ह्यू होता. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की MBA झाल्यानंतर खूप कॉन्फिडन्स होता आणि कॉन्फिडन्स असताना कुठलाही इंटरव्ह्यू आपण कसाही क्रॅक करू शकतो. परंतु ही जी वेळ होती ही वेगळी होती. कारण तुम्ही ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिकवताय त्या शैक्षणिक संस्थेमधले सगळ्यात मेन नेतृत्व, मुख्य नेतृत्व तुमच्या समोर बसणार होतं आणि ते दुसरं तिसरं कोणी नसून विद्यापीठाचे कुलगुरू होते, विद्यापीठाचे रजिस्ट्रार होते. इंटरव्ह्यूसाठी आतमध्ये जात असताना मनामध्ये धडधड होत होती. पूर्ण तयारी केली होती, परंतु माहीत नव्हतं की कुठले प्रश्न विचारले जातील, कुठल्या प्रश्नांना कसं उत्तर देता येतील. कारण समोर साक्षात दस्तूर खुद्द कुलगुरू साहेब, कुलसचिव आणि बाकीची इमिनंट पर्सनॅलिटी तिथं असणार आहे याची मला जाणीव होती. थोडंसं घाबरतच आतमध्ये गेलो, आतमध्ये बसलो आणि बसल्यानंतर इंटरव्ह्यूची प्रक्रिया जी आहे ती चालू झाली. बाकीच्या ज्या इमिनंट पर्सनॅलिटीज होत्या त्या मला प्रश्न विचारत होत्या, त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या होत्या. आणि युनिव्हर्सिटीच्या ज्या टेक्निकल बाबी आहेत, तांत्रिक बाबी आहेत, त्या तांत्रिक बाबींमध्ये कदाचित मला ह्याच्या अगोदरचा स्टडी नसल्यामुळं म्हणा किंवा त्याच्यामध्ये थोडी डेप्थ नसल्यामुळं म्हणा, ते जे प्रश्न आहेत हे जास्त मला रिफ्लेक्ट करता आले नाही किंवा ते जास्त मला उत्तर देता आले नाहीत. आणि मग मला लक्षात आलं की हा जो आपला इंटरव्ह्यू आहे हा थोडा निगेटिव्ह चालला आहे, आता काहीतरी आपल्याला करावं लागेल.
आणि मग हे सगळं करत असताना डोळ्यासमोर आलं की हा इंटरव्ह्यू आपण आपल्या कक्षेमध्ये घेऊन जायचा, आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये घेऊन जायचा. मग आता करायचं काय? समोर सगळे ही पर्सनॅलिटी बसलेले आहेत, समोर कुलगुरू सर माझ्याकडे बघतायत, एकटक बघतायत आणि बघत असताना थोडीशी मनामध्ये भीती पण जाणवते. आणि मग मी अगदी मनाचं धाडस केलं आणि मी सांगितलं की सर, आपण खूप चांगल्या पद्धतीनं काम करतोय, आज आपण इंटरनॅशनल रँकिंगमध्ये देखील आपण ह्या पद्धतीनं पुढं चाललेलो आहोत. पुणे युनिव्हर्सिटी जे आहे हे ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट म्हणून ओळखलं जातं, पूर्वेचं ऑक्सफोर्ड म्हणून ओळखलं जातं, एवढा मोठा दर्जा आहे. पण आपण एका गोष्टीमध्ये कमी पडतोय, ती गोष्ट म्हणजे आपण मीडिया शाय आहोत. आपण जे काम करतोय ते लोकांपर्यंत पोहोचतच नाही आहे. आणि मग हे काम पोचण्यासाठी आपल्याला मीडिया चांगला मॅनेज करावं लागेल. आणि मग त्यावेळेस मला आठवलं की आपण शब्दधन सोशल फाउंडेशनच्या मार्फत किंवा आपला एक डिजिटल प्लॅटफॉर्म जो क्रिएट करतोय, त्याच्यामध्ये मी असेल, माझे बंधुतुल्य मित्र आदरणीय वाबळे सर असतील, आम्ही जे वेगवेगळ्या गिमिक वापरत होतो त्या गिमिक मला त्या इंटरव्ह्यूच्या वेळेस कामी यायला लागल्या. त्यांनी मला विचारलं आपण काय काय करायचं. मग त्यांना मी धडाधड सांगत गेलो की आपल्याला अशा पद्धतीने जावं लागेल, असं फेसबुक कनेक्ट करावं लागेल, विद्यापीठाला फेसबुकवरती आणायचं. तसं जर बघितलं ही थोडीशी जरा एक वेगळी प्रोसेस आहे, पण ती देखील आपल्याला करावी लागेल. कारण का तर आपल्याला सोशल कनेक्ट वाढायचं आहे. आपण जे काम करतोय हे लोकांसमोर आलं पाहिजे. आणि हे मी कुलगुरू साहेबांसमोर सांगत होतो. मलाही विश्वास बसत नव्हता, पण म्हटलं आता तर बोललं पाहिजे. आणि जर बोललो नाही तर कदाचित आपण ह्या इंटरव्ह्यू प्रोसेसमधून बाहेर पडू. एवढं बोलल्यानंतर त्यांनी मला विचारलं की ह्या सगळ्याचं बजेटिंग किती होऊ शकतं, तुम्ही हे कुठे इम्प्लिमेंट केलेलं आहे का. अर्थात मग मी माझ्या कॉलेजचा अनुभव देखील सांगितला. आणि माझ्या कॉलेजचा अनुभवामध्ये मी त्यांना सांगितलं की सर, आजचं जे युग आहे हे डिजिटल मार्केटिंगचं युग आहे. ह्या डिजिटल मार्केटिंगच्या युगामध्ये जर तुम्हाला स्वतःचं तुम्ही तुमचा प्रेझेन्स दाखवला नाही तर दुसरं कोणीतरी येऊन तो ॲडव्हान्टेज घेऊन पुढे निघून जाईल. त्यामुळं तुम्ही जर त्याचा व्यवस्थित वापर केला तर निश्चितपणे तुम्हाला यश हे मिळू शकतं. तर ह्या गोष्टीवरती कदाचित सगळं पॅनल मेंबर जे आहे ते ॲग्री झालं असं मला वाटतंय. मी इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेमधून मी बाहेर पडलो. बाहेर पडत असताना मनामध्ये भीती होती की यार आपल्याला 4-5 प्रश्न जे आहेत ते अजून जमायला पाहिजे होते, त्यांची उत्तरं आपल्याला द्यायला पाहिजे होती. पण ठीक आहे म्हटलं, हरकत नाही आहेत, बेटर लक नेक्स्ट टाईम, विल ट्राय हार्ड नेक्स्ट टाईम, असं काहीतरी मनाशी पुटपुटत गाडीमध्ये बसत होतो. आणि अवघ्या 4 ते 5 दिवसामध्ये पुन्हा एकदा युनिव्हर्सिटीकडून कम्युनिकेशन झालं. मला वाटतं त्या दिवशी तर स्पीड पोस्टनी तर ते नियुक्तीचं पत्रच आलं. हातामध्ये अक्षरशः थरथर हातानं ते पत्र वाचत होतो. आणि पत्र वाचत असताना वरती लिहिलं होतं की तुमचं युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट रजिस्ट्रार या पदासाठी तुमची नेमणूक झालेली आहे. या निवडीबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. अक्षरशः हात थरथरत होता, डोळ्यामध्ये पाणी होतं. आणि विचार करत होतो की ज्या MBAच्या प्रक्रियेमध्ये आपण एका मार्कानं आपलं पुंबा जे आहे हे हुकलं होतं, तिथं प्रवेश मिळाला नव्हता. आज त्याच ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये ताकदीचं समजलं जाणाऱ्या क्रमांक 4चं पद जे आहे ते आपल्याला ऑफर होत आहे. प्रचंड आनंद झाला होता. प्रचंड आनंद होत असताना मनामध्ये तो इंटरव्ह्यू आठवला. इंटरव्ह्यूच्या वेळेस आपण जी टेक्निक वापरली ते आठवलं. आणि ते सगळं आठवत असताना मग मी वाबळे सरांना फोन केला आणि सरांना ती बातमी सांगितली. आम्ही दोघांनी तो जो क्षण अनुभवला किंवा मी नंतर सर आणि आम्ही सगळ्या फॅमिलीने तो क्षण अनुभवला, तो केवळ अवर्णनीय आहे, तो शब्दामध्ये न सांगण्यासारखा आहे. कारण का, ज्या ठिकाणी तुम्ही आयुष्यभर काम करत असता, एक फॅकल्टी म्हणून काम करत असता, त्याच ठिकाणी जर तुम्हाला चांगलं रिवॉर्ड मिळत असेल, जर चांगली पोझिशन मिळत असेल, ह्यासारखा तुमच्या कामाची पावती असूच शकत नाही, अशा पद्धतीचं आमचं म्हणणं होतं. परंतु प्रत्येक यशाला काही शेड्स असतात आणि ह्या शेड्स मला भविष्यात अनुभवायच्या होत्या असं आपण म्हणू शकतो. लगेचच लॉकडाऊनचा एक कालावधी चालू झाला आणि लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये संपूर्ण चित्र बदललं. मला वाटतं प्रत्येक गोष्ट जी आहे ती वर्किंग फ्रॉम होम झाली. मीही बारामतीमध्ये थोडंसं थांबण्याचा निर्णय घेतला. इनिशियली मनामध्ये विचार होते की पुण्यामध्ये शिफ्ट होऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी करूयात, परंतु काही मी एक रिगरस ॲनालिसिस केलं, बाकीच्या गोष्टींचं ॲनालिसिस केलं आणि म्हटलं आता आपण थोडं थांबूयात आणि भविष्यामध्ये नक्कीच आपण आपलं जे टार्गेट आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यासाठी आपण प्रयत्न करूयात. मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना काही कालावधी गेला, वर्षभराचा कालावधी गेला आणि ह्या कालावधीमध्ये 2 IIMचे इंटरव्ह्यू झाले. मला चांगलं आठवते त्याच्यामधला पहिला इंटरव्ह्यू जो आहे तो IIM रायपूरचा एक होता आणि दुसरा इंटरव्ह्यू होता तो IIM शिलाँगचा होता. आता ह्या इंटरव्ह्यूला जात असताना वेगवेगळी प्रक्रिया असते.
आणि ह्या प्रक्रियेमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू कसा देताय हे महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही तुमचा CV कसा बिल्ड केलेला आहे, तुमचा बायोडाटा तुम्ही कसा बिल्ड केलेला आहे ह्याच्यावरती तुमची सिलेक्शन प्रक्रिया असते. इंटरव्ह्यू ही फक्त फॉर्मॅलिटी असते बऱ्याच वेळा. तर मला हे जाणवत होतं. वर्षभरामध्ये स्वतःला अपडेट केलं, स्वतःचा CV जो आहे तो अपडेट करण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न केले आणि तो कालावधी तसा निवांत सापडला. अपडेट झाल्यानंतर शॉर्टलिस्टिंग येत होतं, वेगवेगळ्या ठिकाणचे IIMचे कॉल येत होते आणि मग अशामध्येच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जम्मू या ठिकाणचा मला कॉल लेटर आलं आणि ते इंटरव्ह्यू लेटर आलं आणि त्या इंटरव्ह्यूच्या लेटरमध्ये डेट, टाईम, बाकीच्या गोष्टी डिफाईन केलेल्या होत्या. आणि ही सगळी जी प्रक्रिया आहे हे बाकीच्या इंटरव्ह्यू प्रोसेसप्रमाणे दिल्ली किंवा त्या ठिकाणी जाऊन करायची नव्हती, तर ही ऑनलाईन प्रक्रिया होती. एका सुंदर ऑनलाईन प्रक्रिया कशी मॅनेज करतात हे मी IIM जम्मूच्या त्या प्रोसेसमधून शिकलो. अगदी एक चांगलं सॉफ्टवेअर तुम्ही तुमचा लॅपटॉप घेऊन त्यांना तुम्ही चांगल्या पद्धतीनं इंटरव्ह्यू डील करू शकता आणि असं वाटत होतं की तुम्ही समोरासमोर बसलाय की काय, अशा पद्धतीचा कंट्रोल हे मी सगळं बघितलं, अनुभवलं आणि त्या इंटरव्ह्यू प्रक्रियेमधून एक एक टप्पा पार करत करत पर्सनल इंटरव्ह्यूपर्यंत गेलो. त्यातला एकच किस्सा सांगायला मला इथं आवडेल. तो किस्सा असा की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जम्मूचे जे डायरेक्टर आहेत प्रोफेसर BS सहाय सर, सहाय सरांचं मला तसा परिचय डायरेक्टली नव्हता. सहाय हे नाव फक्त माहीत होतं आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला की नीलकंठ, विच बुक यू आर रेफरिंग फॉर वर्ल्ड क्लास मॅन्युफॅक्चरिंग. कारण मी असं सांगितलं होतं की मी हा सब्जेक्ट जो आहे हा MBAच्या विद्यार्थ्यांना मी शिकवतो. तर मग हे करत असताना त्यांनी मला हा प्रश्न जो आहे तो खूप ट्रिकी विचारला होता. कारण माझ्या लक्षात आलं की मी जो रायटर मी रेफर करतोय हा शर्मा आणि सहाय आहे. मी त्यांना सांगितलं की सर, आय एम रेफरिंग द बुक ऑफ शर्मा अँड सहाय. तर त्यांनी मला उत्तर दिलं आणि तिथं मी थोडा शॉक झालो. त्यांनी सांगितलं की इट्स नॉट अ शर्मा अँड सहाय, इट्स अ सहाय अँड शर्मा. हॅव यू गॉन थ्रू दॅट बुक. त्याच्यामध्ये तुम्ही फोटो तरी बघितला आहे का. तर मी तो फोटो बघितलेला होता, पण मला माहीत नव्हतं तो फोटो आणि माझा इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती ही एकच होती. तर अशा पद्धतीनं ती गुगली झाली होती. पण ती गुगली टॅकल करता आली म्हणा किंवा सरांनी दाखवलेला विश्वास असेल म्हणा. आणि सर हे देखील ऑपरेशन मॅनेजमेंटचे एक इमिनंट गाईड किंवा फॅकल्टी असल्यामुळं त्यांनी त्या पद्धतीनं मला समजून घेतलं. आणि मग नंतर काही दिवसानंतर, अगदी एक 10 ते 15 दिवसानंतर मला IIM जम्मूचं कम्युनिकेशन चालू झालं आणि कम्युनिकेशन चालू झाल्यानंतर मग फॉर्मल त्यांचा जो काही कॉल लेटर असेल किंवा बाकीचे ज्या काही टेक्निकल इश्यूज असतील हे त्यांनी मला ईमेल थ्रू डायरेक्टली कम्युनिकेट केलं. आणि एक आयुष्यातलं प्रचंड मोठं स्वप्न, जे स्वप्न जवळपास मी 10 ते 12 वर्ष बघितलं होतं, ते स्वप्न प्रत्यक्षात येत होतं. आणि IIM मधली जी निवड आहे ती माझी म्हणजे झालेली होती. खरं तर बघितलं तर आपण जर स्पर्धा परीक्षेमध्ये बघतो किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये बघतो, तुम्ही स्वप्न बघता 3 ते 4 वर्ष त्याच्या पाठीमागं धावता. त्यातली काही लोक यशस्वी होतात, काही लोक कदाचित आपला प्लॅन B घेऊन आयुष्यामध्ये पुढे जातात. परंतु हे 12 वर्षाचं स्वप्न जे आहे ते साकार होत असताना मनामध्ये प्रचंड आनंद होता. जे स्वप्न मी बघितलं होतं, माझ्या मित्रांनी बघितलं होतं, माझ्या घरच्यांनी बघितलं होतं आणि ते स्वप्न तुमचं साकार होत होतं, याचा आनंदही तितकाच होता. आता हा आनंद मिळत असताना स्वतःला एका इंटरनॅशनल डायसवरती प्रूव्ह करण्याची संधी मिळत होती. आणि कदाचित महाराष्ट्रातला मी एकमेव विद्यार्थी असू शकत होतो. आणि ह्या अपॉइंटमेंटचा आनंद मलाच नाही, तो संपूर्ण बारामतीकरांना झाला. म्हणजेच काय, तो एक वेगळा कालावधी होता. कोविड-19ची जी फेज होती 2021 मधली, तर ती 2021 मधली फेज बारामतीमध्ये जून-जुलै महिन्यामध्ये पीकला होती, जून महिन्यामध्ये. आणि त्याच ह्याच्यामध्ये बातमी येऊन थडकते की डॉक्टर नीलकंठ ढोणे यांचं IIM मध्ये प्राध्यापकपदी नियुक्ती किंवा सिलेक्शन. आणि नंतर कम्प्लिटली आठवडाभर मला माझे फोन अटेंड करता करता, माझं फेसबुक अकाउंट हँडल करता करता, व्हॉट्सअप हँडल करता करता दिवस पुरत नव्हते. अशा पद्धतीचा शुभेच्छांचा वर्षाव झाला. केवळ बारामतीच नाही तर पुणे, अहमदनगर, सोलापूर आणि सातारा या 3 ते 4 जिल्ह्यांमधून अभिनंदनचा वर्षाव झाला. आणि मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो. तसं जर बघायला गेलं तर हे जे यश आहे हे आपण केलेल्या कामाचं एक आउटपुट असतं, एक पावती असतं. पण हे यश ज्यावेळेस सगळ्यांना आपलं वाटतं आणि सगळेच जण सेलिब्रेट करतात, त्यापेक्षा तुमच्या यशाची पावती हे असूच शकत नाही असे मानतो. आणि मी त्या बाबतीमध्ये मी स्वतःला भाग्यवान समजतो की एवढे
प्रचंड प्रेम करणारे, एवढं प्रचंड माझ्यावरती म्हणजे जीव ओळून टाकणारे आसपास जी लोकं आहेत, ह्याच्यामुळे तुम्ही घडत असता. तुम्ही घडता, तुम्ही एफर्ट स्वतः एकटे घेता, पण ज्या शुभेच्छा तुमच्या पाठीमागं असतात त्या शुभेच्छातून तुमचं करिअर जे आहे किंवा तुमचं लाईफचं जे इन्क्लिनेशन आहे, ग्रोथ आहे, घडत असते, असं मी प्रामाणिकपणे इथं नमूद करतो. मित्रांनो, ही झाली माझ्या आयुष्याची जर्नी. आज तसं जर बघायला गेलं तर हा तो पूर्वार्ध म्हणावा लागेल, कारण ह्यानंतर जवळपास 20 ते 25 वर्षाचं एक ॲकॅडमिक लाईफ देखील आपल्यासमोर आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अचिव्हमेंट मला करायला नक्की आवडतील आणि त्यात मी तुमच्याशी शेअर करेन. पण ह्या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं आज मी IIM-पर्यंत जाऊन पोचलो, आज जर बघितलं तर फॅकल्टी तर सोडा, विद्यार्थी देखील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट असेल, IIT असेल, NIT असेल, या ठिकाणी महाराष्ट्रातला टक्का जो आहे हा खूपच कमी आहे. सुदैवानं म्हणा, दुर्दैवानं म्हणा, मी अशा बऱ्याचशा ठिकाणी जाऊन आलो आणि मी गेल्या विचारतो की इथं महाराष्ट्रातले किती विद्यार्थी आहेत, बरोबर. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं जाणवतं की नॉर्थ साईडमधून येणारा विद्यार्थी जास्त आहे, साऊथमधून येणारा विद्यार्थी जास्त आहे, परंतु महाराष्ट्रातला विद्यार्थी हा खूपच कमी आहे. मी या निमित्तानं नक्की असं मी तुम्हाला आव्हान करतो की या ठिकाणी पोचणं हे फार खरंच अवघड नाही आहे. फक्त गरज आहे ती कन्सिस्टंट एफर्टची. लहानपणीच जर शक्य झालं तर लहानपणीच तुम्ही एक स्वतःला एक मेंटॉरशिप, तुम्हाला जो कोणी व्यक्ती आवडतोय, मग तो सुंदर पिचाई असेल, बाकी इन्फोसिसचे नारायण मूर्ती असतील, कोणी असेल, जो IIT-मधून किंवा अगदी ओला उबेरचे अंकित भाटी, भावेश अग्रवाल सारखी लहान मुलं असतील, जी माझ्यापेक्षा देखील लहान आहेत, अशी जी मुलं आहेत, जी मुलं जर तुम्ही आयडॉलमधून निवडली की जी IIT-मधून आज त्यांनी स्वतःचं करिअर, हजारो कोटी रुपयाच्या कंपन्या ज्या आहेत ह्या स्थापन केलेल्या आहेत, असं जर तुम्ही स्वतःला जर प्रोजेक्ट करू शकला तर डेफिनेटली तुम्ही IIT-पर्यंत पोहोचू शकाल. IIT-मध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही यशस्वी होऊन चांगल्या मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये तुम्ही स्वतः सर्व्हिस जी आहे ती ऑफर करू शकाल आणि ते करत करत जर स्वतः तुम्ही एंटरप्रेन्योरशिप झाला तर तुम्ही स्वतःलाच नाही तर देशाला देखील पुढं घेऊन जाऊ शकता. अशा पद्धतीचा प्रचंड व्यापक असा हा डायस किंवा मंच तुमच्यासाठी वाट बघतोय. गरज आहे ती फक्त एका ध्येयाची, एका टार्गेटची, आणि जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ते सेट केलं तर डेफिनेटली ते टार्गेट अचीव करू शकता. जाता जाता मी एक उदाहरण देतो की ज्यावेळेस मी PhD-साठी मुंबईमध्ये होतो, PhD-मध्ये मुंबईमध्ये असताना मी मगाशी जसं सांगितलं ती माझी जी धावपळ चालू होती ती चालूच होती, परंतु तिथं मला 1 वर्ष राहण्याची संधी मिळाली आणि त्या संधीमध्ये मी ज्यावेळेस हॉस्टेलमध्ये वेगवेगळ्या लोकांशी मी इंटरॅक्ट करत होतो त्यावेळेस मला कदाचित जाणवलं नाही, परंतु मी 2011-12ला ज्यावेळेस बारामतीमध्ये आलो आणि बारामतीमध्ये बघितल्यानंतर काही IITs जे आहेत हे उबरसारखं ॲप, उबर जे US-मधलं आहे तसं ॲप जे आहे ते भारतामध्ये आणू इच्छित आहेत आणि त्यांनी त्यांचं काम चालू केलं होतं आणि त्यांच्या कामाला चांगला रिस्पॉन्सही मिळत होता. आणि ती 2 नावं जे आहेत, मला वाटते अंकित भाटे आणि भावेश अग्रवाल, हे मुंबई IIT-मधले विद्यार्थी आहेत. त्यांना तिथं जे प्रॉब्लेम जाणवले की IIT-मध्ये रात्री रिक्षा येत नाही, बसेस येत नाहीत आणि त्यासाठी आपल्याला फोन कॉलवरती किंवा एखाद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती हे जर सगळ्या गोष्टी आणता आल्या तर चांगलं राहील. मग त्यांनी त्या गोष्टी ठरवल्या. अक्षरशः रिक्षावाला असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्यांना त्यांनी एका सॉफ्टवेअरवरती आणलं आणि ही जी जर्नी आहे ती निश्चितपणे सोपी नव्हती. लोकांना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं अट्रॅक्ट केलं आणि बघता बघता ओला जो आहे हा भारतामधला एक मोठा ब्रँड झाला. ह्या ब्रँडचं जर तुम्ही बघितलं तर स्वतःची एकही कार नसणारा हा ब्रँड आहे की जो लॉजिस्टिकमध्ये आहे. स्वतःची एकही कार नाही. त्याचं मी एक जाता जाता दुसरं पण उदाहरण देईन. कार नाही म्हणजे काय, तर आज ह्यांचे जे ओनर आहेत अंकित भाटी आणि भावेश अग्रवाल, हे दोघंही स्वतःच्या ॲपवरून कार बुक करतात आणि घरी जातात. कारण का, त्यांना विचारलं की तुम्ही ही गाडी जी आहे तुम्ही मर्सिडीज घेऊ शकता, रोल्स रॉयस घेऊ शकता, तुम्ही तुमच्या कंपनीची गाडी बुक करून घरी का जातात. तर त्यांनी दिलेलं उत्तर हे नेहमी मला आवडतं आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जो प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे तो आम्हीच वापरला नाही तर तुम्ही कसं काय त्याच्यावरती विश्वास ठेवणार, म्हणून आम्ही हा प्लॅटफॉर्म वापरतोय, आम्ही घरच्यांना पण रेकमेंड करतोय आणि त्यातून आम्ही अपडेशन करतोय. अशी ही कंपनी, स्वतःची एकही कार नसणारी कंपनी. जर असं म्हटलं जातं जर त्यांच्या कंपनीच्या अंडर असणाऱ्या कार ज्या आहेत जर एकापाठोपाठ एक लावल्या तर पहिली कार काश्मीरमध्ये असेल आणि शेवटची कार जी आहे ती कन्याकुमारीला असेल. इकडं जर बघितलं तर अहमदाबादला एक कार असेल आणि कलकत्ता गुवाहाटीपर्यंत दुसऱ्या कार असतील. अशा पद्धतीचं त्यांनी अचिव्हमेंट केलेलं आहे. म्हणजे काय, ह्या झाल्या केस स्टडीज ज्या आपण IIT-मध्ये खूप साऱ्या बघितल्यात. सुंदर पिचाईची केस स्टडी असेल, आपण त्याही बघितलेल्या आहेत. परंतु ह्याच्यामध्ये एक
अनुभवायला एक गोष्ट येते, ते म्हणजे तुम्हाला मिळणारं जे मंच आहे की ज्या ज्या सेलमध्ये किंवा ज्या लॅबमध्ये तुम्ही डेव्हलप होत असता, ते जे ॲटमॉस्फिअर आहे ते खूपच ग्लोबल असतं, ते नॅशनल लेवलचं असतं आणि त्या ठिकाणी तुम्ही घडत असता, तुमच्या म्हणजे आकांक्षाला धुमारे फुटत असतात आणि त्याला खतपाणी देण्याचं काम ह्या IIT सारख्या संस्था, NIT सारख्या संस्था, CUFA सारख्या संस्था करत असतात आणि म्हणून या ठिकाणाहून मोठमोठे उद्योजक हे आहेत ते आरामात घडत असतात. तर ह्या निमित्तानं मित्रांनो, मी तुम्हाला हेच सांगेन, आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला जाता जाता एक 3 यसचा फॉर्म्युला मी सांगतोय आणि तो मी माझ्या आयुष्यामध्ये पण इम्प्लिमेंट केला आणि कदाचित तुम्हालाही उपयोगाचा ठरेल असं मला वाटतं, म्हणून मी तुमच्याशी शेअर करतोय. ते 3 यस म्हणजे ऑपरेशन मॅनेजमेंटचे 3 यस असं त्याला म्हटलं जातं. पहिला यस जो आहे तो सिम्प्लिसिटी. यू हॅव टू बी व्हेरी सिम्पल राहा. तुमचं जे टार्गेट आहे ते सिम्पल राहू द्या. डोंट बी कॉम्प्लिकेटेड. एकाच वेळेस खूप साऱ्या गोष्टी करायच्या भानगडीतही पडू नका. तुमचे जे टार्गेट आहे ते सिम्पल राहिलं तर तुम्हाला तुमचे जे अचिव्हमेंट आहेत त्या देखील करायला तितकीच सिम्प्लिसिटी किंवा इझीनेस राहील. यू हॅव टू बी व्हेरी सिम्पल. नंबर 2, यू हॅव टू बी स्पेसिफिक. पहिला जो आहे तो सिम्पल आहे. दुसरा एस जो आहे तो स्पेसिफिक आहे. स्पेसिफिक म्हणजे काय, तर तुम्ही जर एखादं टार्गेट जर सिलेक्ट केलं तर ते टार्गेटसाठी 100% प्रयत्न करा आणि 100% प्रयत्न केल्यानंतर अचिव्हमेंट जे आहे ते आउटपुट म्हणून येईल. बरोबर. एखादी गोष्ट ध्येय स्वप्न तुम्ही पकडलेलं आहे आणि त्या ध्येयाच्या पाठीमागं तुम्ही धावताय आणि तुमचे जे एफर्ट जे आहेत ते स्कॅटर्ड असतील तर निश्चितपणे ते ध्येय तुमच्यापासून दूर पळेल. पण जर तुमचे एफर्ट जे आहेत ते स्पेसिफिक असतील तर निश्चितपणे ते ध्येय जे आहे ते तुमच्या जवळ यायला लागेल आणि ते ध्येय तुम्ही अचीव करू शकाल. आणि तिसरा जो यस आहे, हा तिसरा यस म्हणजे स्टँडर्डाइज. पहिला यस, यू हॅव टू बी व्हेरी सिम्पल इन द सेन्स ऑफ युअर थिंकिंग, सिम्पल इन सेन्स ऑफ युअर पर्सनॅलिटी, simple in the sense of process. And second yes is talking about specificness, right? Simple specificness. And third one is talking about standardization, right? Standardization म्हणजे काय, तर सिम्पलमध्ये बघायला गेलं तर तुम्ही काल जसं होता तसं आज नसला पाहिजे, आज जसं आहे तसं उद्या नसला पाहिजे, राईट? तुम्हाला कंटिन्युअस इन्क्रीमेंट करावे लागेल. जॅपनीज भाषेमध्ये ह्याला कायझन असं देखील म्हटलं जातं. दररोज छोटी छोटी मुंगीसारखी एक इन्क्रिमेंटल व्हॅल्यू जरी तुम्ही ॲड करत गेला तर वर्षभरामध्ये जे आउटपुट मिळतं हे प्रचंड चांगलं असू शकतं. ह्या गोष्टीवरती माझा विश्वास आहे. जर ह्या 3 गोष्टी, ह्या 3 यस ज्या आहेत, जर तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वीपणे अंगीकारल्या तर डेफिनेटली तुमचं उद्दिष्ट कितीही टफ असू देत तुम्ही मिळवण्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी शब्ददान टॉक या मंचावरून मला इथं निमंत्रित केलं गेलं, हा माझा मी फार मोठा बहुमान असं समजतो. आणि त्या माध्यमातून आज महाराष्ट्रातल्या हजारो युवकांशी कनेक्ट होण्याचा मला सौभाग्य लाभतं आहे. आणि यामार्फत मला इथं बोलावलं, निमंत्रित केलं गेलं आणि माझं मनोगत व्यक्त करण्याची जी संधी मला दिली गेली त्यासाठी मी शब्ददान टॉकचे आणि माझे मित्र प्राध्यापक मनोज वाबळे सरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद.